नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विद्युत आढाव आपलं स्वागत करतो। आज आपण टॅलीच्या सेकंड डे लेक्चरला सुरुवात करणार आहोत। या अगोदरच्या लेक्चर्समध्ये म्हणजे पहिल्या लेक्चर्समध्ये आपण अकाउंटिंग बेसिक्स मधील ओव्हरव्ह्यू आणि अकाउंटिंग प्रोसेस समजून घेतली आहे। ज्या विद्यार्थी मित्रांचं ओव्हरव्ह्यू आणि अकाउंटिंग प्रोसेस राहिलं असेल, स्किप झालं असेल किंवा ज्यांना परत एकदा रिव्हिजन करायची असेल त्यांनी या व्हिडिओवरील आय बटनला क्लिक करणे, जेणेकरून त्यांना परत ओव्हरव्ह्यू आणि अकाउंटिंग प्रोसेस समजून घेता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग बेसिक्समधील बेसिक कन्सेप्ट्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि कन्व्हेन्शन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर पहिल्यांदा बिझनेस एंटिटी कन्सेप्ट। बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजे ज्या वेळेस एखाद्या प्रोप्रायटरने किंवा पार्टनर्स, डिरेक्टर्स किंवा शेअर मार्फत भांडवल उभारून तो बिझनेस इस्टॅब्लिश केला जातो। ठीक आहे, म्हणजेच प्रोप्रायटर, पार्टनर, प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपनीचं ज्या वेळेस रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या बिझनेस एंटिटीचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं त्यांच्या प्रोप्रायटर, पार्टनर्स, डिरेक्टर आणि शेअरहोल्डर ना कन्सिडर न करता। तर यालाच म्हणतात बिझनेस एंटिटी कन्सेप्ट। दुसरे आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट। बिझनेसमध्ये दिवसभरामध्ये परचेस, सेल, कॅश आणि बँक हे 4 जर्नल एंट्रीज, जर्नल व्हाउचर्स आपल्याला रेग्युलर करावे लागतात। दिवसभरामधील प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे व्हॅल्यू ही मेन्शन करावी लागते, रेकॉर्ड करावे लागते। तर ती व्हॅल्यू ही पैशामध्येच असली पाहिजे आणि यालाच म्हणतात मनी मेजरमेंट कन्सेप्ट। तिसरी कन्सेप्ट आहे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट। गोइंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणजे आपण बघितलंय की बिझनेस एंटिटीच्या 4 प्रकार आहेत: प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड कंपनी। कंपनी, संस्था, ऑफिस, दुकान रजिस्ट्रेशन झाल्यापासून ते आजपर्यंत ही गोइंग कन्सर्न मध्ये आहे, म्हणजे ती मुव्हिंग आहे, ती कंटिन्यू चालू आहे, त्याची कन्सिस्टन्सी आहे बिझनेस रन होण्याची। आणि ही कन्सिस्टन्सी ती फर्म कंटिन्यू भविष्यात सुद्धा चालू राहणार आहे, कारण तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं। ठीक आहे, आणि अशाच स्टेजला गोइंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणतात। ज्या वेळेस एखाद्या संस्थेची गोइंग कन्सर्न कन्सेप्ट चालू असते, कन्सिस्टन्सी असते, कंटिन्युटी असते, त्यावेळेस त्या फर्मला, त्या बिझनेस एंटिटीला, त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला, त्या पब्लिक लिमिटेड कंपनीला बँक फायनान्स देतं किंवा सपोर्ट करतं। तसेच गोइंग कन्सर्न कन्सेप्ट असणाऱ्या कंपनीमध्येच, संस्थेमध्येच एम्प्लॉईज काम करतात। ठीक आहे, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट मध्ये मी पण काम करू शकणार नाही आणि तुम्ही काम करू शकणार नाहीत, कारण गोइंग कन्सेप्ट हा झाला पास्ट। त्या कंपनी, ती संस्था तिथे थांबलेली आहे, सीज झालेली आहे। तर गोइंग कन्सर्न कन्सेप्ट मध्ये ती कंपनी कंटिन्यू रन होणारी असते आणि यालाच म्हणतात गोइंग कन्सर्न कन्सेप्ट। पुढचे आहे कॉस्ट कन्सेप्ट। कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे ज्या वेळेस बिझनेस इस्टॅब्लिश होतो, इस्टॅब्लिश झाल्यानंतर बिझनेससाठी काही आवश्यक फिक्स असेट खरेदी करावे लागतात। फिक्स असेट्स खरेदी केल्यानंतर त्याची बुक व्हॅल्यू रेकॉर्ड करावी लागते, म्हणजे त्याची व्हॅल्यू ही कॉस्ट बेसिसवर रेकॉर्ड केली जाते आणि यालाच म्हणतात कॉस्ट कन्सेप्ट। ज्या वेळेस कॉस्ट बेसिसवर त्या ॲसेटची व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू रेकॉर्ड केली जाते, त्यावेळेस वर्षाच्या शेवटी त्याच्यातून डेप्रिसिएशन मायनस करून
वजा करून राहिलेली रक्कम ही पुढे कॅरी ऑन केली जाते. आणि ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही जी प्रिन्सिपल आहे, हा जो रूल आहे, हा त्या बिझनेस एंटिटीमध्ये कंटिन्यू कन्सिस्टंटली फॉलो करावा लागतो आणि यालाच म्हणतात कॉस्ट कन्सेप्ट. ठीक आहे मित्रांनो. पुढचे आहे ड्वेल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्वेल या शब्दावरूनच तुम्ही त्याचा अर्थ समजू शकता. ड्वेल म्हणजे दोन. अकाउंटिंगमध्ये ज्या वेळेस एखादं ट्रान्झॅक्शन दिवसभरामध्ये होतं त्यावेळेस त्या ट्रान्झॅक्शनच्या इफेक्ट्स हे दोन असतात. ठीक आहे. पहिला इफेक्ट असतो रिसिव्हर आणि दुसरा इफेक्ट असतो गिव्हर. अकाउंटिंगमध्ये हे ड्वेल आस्पेक्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत, रिसिव्हर आणि गिव्हर. उदाहरणासह तुम्हाला हे अजून जास्त समजेल. समजा एखाद्या संस्थेकडून, एखाद्या दुकानातून आपण माल खरेदी केला, तर ड्वेल आस्पेक्ट ही कन्सेप्ट समजून घेताना पहिल्यांदा आपण रिसिव्हर कोण आहे, आपण आहे. ठीक आहे. आणि गिव्हर समोरची पार्टी. तर रिसिव्हर आपल्याला काय रिसिव्ह झालंय, माल रिसिव्ह झाला. ही ड्वेल आस्पेक्ट मधली पहिली आस्पेक्ट आहे. आणि दुसरा आस्पेक्ट काय आहे की ज्याच्याकडनं माल आलाय त्याला आपण पैसे दिले किंवा बँकने पेमेंट केलंय, तर याला म्हणतात ड्वेल आस्पेक्ट कन्सेप्ट. ठीक आहे मित्रांनो. पुढचा आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. ज्या वेळेस गोईंग कन्सर्न कन्सेप्ट अडॉप्ट केलेली असते आणि त्याची प्रत्येक व्हॅल्यू ही मनीमध्ये मेजर केलेली असते आणि त्याचा ड्वेल आस्पेक्ट सुद्धा असतो, त्यावेळेस बिझनेस इस्टॅब्लिश झाल्यापासून ते आजपर्यंत त्या संस्थेने जो काही प्रॉफिट केला, लॉस असेल किंवा नो प्रॉफिट नो लॉस असेल, तो फाइंड आउट करणं गरजेचं आहे किंवा करावा लागतो. तर तो प्रॉफिट लॉस किंवा फिनान्शियल स्टेटमेंट समजून घेण्यासाठी एक विशिष्ट पिरियडमध्ये त्याचे व्यवहार आपण ब्लॉक करतो, लॉक करतो आणि यालाच म्हणतात अकाउंटिंग पिरियड. भारतामध्ये अकाउंटिंग पिरियड हा 12 महिन्याचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची कन्सेप्ट आहे मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे ज्या वेळेस एखादी संस्था किंवा बिझनेसला जेवढा रेव्हेन्यू होतो त्या रेव्हेन्यूच्या प्रमाणामध्ये खर्च सुद्धा असलं पाहिजेत. म्हणजेच सपोज एखाद्या बिझनेसला 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला, तर 1,00,000 प्रॉफिटच्या प्रमाणामध्ये त्याचे खर्च असायला हवेत. ठीक आहे. असं कधीही होणार नाही की 3,00,000 रुपये एक्सपेन्सेस आणि 1,00,000 रुपये प्रॉफिट. तर याला मॅचिंग कन्सेप्ट म्हणत नाहीत. तर मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे रेव्हेन्यूच्या प्रमाणामध्ये खर्च आणि त्या प्रमाणामध्ये प्रॉफिट. तर याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. पुढची कन्सेप्ट आहे ॲक्रुअल कन्सेप्ट. आता ॲक्रुअल कन्सेप्ट फॉलो करताना, समजून घेताना आपण गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही किती महत्त्वाची आहे आणि गोईंग कन्सर्न कन्सेप्टमध्ये ड्वेल आस्पेक्ट फॉलो करून मनी मेजरमेंटमध्ये ती एंट्री करून त्या स्पेसिफिक अकाउंटिंग पिरियडसाठी केली जाते आणि केल्यानंतर काही पैसे देणं बाकी असतं किंवा येणं बाकी असतं. देणं हे असणार सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजे ज्यांच्याकडनं उधारीवर माल खरेदी केला आहे, आणि तसं येणं असतं आपल्याला सन्ड्री डेटर्स, ज्यांना उधारीवर माल आपण विकला आहे. तर ॲक्रुअल कन्सेप्टमध्ये ज्यांना पैसे द्यायचे आहेत किंवा ज्यांच्याकडनं पैसे आले आहेत असे अमाऊंट, अशा फिगर्स, अशा स्टेटमेंट्समध्ये हे गृहीत धरलं जातं पैसे आले किंवा पैसे दिलेत, आणि यालाच म्हणतात ॲक्रुअल कन्सेप्ट. बऱ्याचशा बिझनेस एंटिटीज या अकाउंटिंगमध्ये कॅश बेसिस सिस्टीम फॉलो करतात. ठीक आहे मित्रांनो. पुढचा आहे ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट. तो ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट म्हणजे ज्या वेळेस गोईंग कन्सर्न कन्सेप्टमध्ये ड्वेल आस्पेक्ट फॉलो करून
मनी मेजरमेंटमध्ये तो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर तो रेकॉर्ड करण्यासाठी किंवा केल्यानंतर त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत यालाच म्हणतात ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट. उदाहरण, ज्या वेळेस एखाद्या संस्थेकडून कंपनीकडनं मटेरियल आपल्याला येतं किंवा आपण खरेदी करतो त्यावेळेस त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जे असतात ते आहेत, पहिलं डिलिव्हरी चलन, दुसरं ट्रान्सपोर्ट कॉपी असेल तर ती, तिसरं परचेस बिल, आणि यालाच म्हणतात ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे समजून घेणार आहोत कन्व्हेन्शन म्हणजे काय. पहिलं कन्व्हेन्शन आहे कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी. वरील बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण समजून घेतलं की गोइंग कन्सर्न कन्सेप्ट मध्ये मनी मेजरमेंट सिस्टीम फॉलो करावी लागते आणि कॉस्ट कन्सेप्ट सुद्धा फॉलो करावी लागते आणि वेल आस्पेक्ट मध्ये ते रेकॉर्ड करावे लागतात. तर कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी म्हणजे अकाउंटिंगचे रूल्स, अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स, अकाउंटिंगच्या कन्सेप्ट्स या फॉलो करून त्या वर्षानुवर्ष त्याच फॉलो केल्या जातात, यालाच म्हणतात कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी. ठीक आहे मित्रांनो, पुढचं आहे कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर. तर डिस्क्लोजर म्हणजे एखादी माहिती उघड करणं. आता कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर हे कधी असतं? काही कंपनी या कंपनी ऍक्ट 1956 खाली येतात. ठीक आहे, 1956 खाली जेवढ्या काही कंपनीज येतात त्यांना एका विशिष्ट फॉर्मॅट मध्ये फिनान्शियल स्टेटमेंट्स डिस्क्लोज करावे लागतात. तो फॉर्मॅट स्पेसिफिक फॉर्मॅट असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट अकाउंट. तर त्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ती माहिती युजर्ससाठी, बँकर्ससाठी किंवा जे जे इंटरेस्टेड आहेत त्या कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट बघण्यामध्ये त्या सर्वांसाठी डिस्क्लोज करावी लागते आणि यालाच कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर असे म्हणतात. पुढचं आहे कन्व्हेन्शन ऑफ मटेरियलिटी. आता कंपनी ऍक्ट 1956 नुसार काही कंपन्यांना काही माहिती डिस्क्लोज करावी लागते, परंतु त्याचबरोबर माहिती डिस्क्लोज करताना कधी कधी नोट्स ऑफ अकाउंट्स म्हणजे एक विशिष्ट घटना घडते किंवा घडली त्याची नोट किंवा नोंद रेकॉर्ड करावी लागते आणि यालाच म्हणतात कन्व्हेन्शन ऑफ मटेरियलिटी. जर आपल्याला समजून घ्यायचं असेल अजून तर नोट्स ऑफ अकाउंट्स मध्ये समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स 5% पेक्षा जास्त विशिष्ट लोकांकडे आहेत, विशिष्ट शेअर होल्डरकडे आहेत, तर ती शेअर होल्डरची यादी ही नोट्स ऑफ अकाउंट्स म्हणून तिथे अटॅच केली जाते अकाउंट्सला आणि यालाच म्हणतात कन्व्हेन्शन ऑफ मटेरियलिटी. आणि शेवटचं आहे कन्झर्वेशन ऑफ प्रुडन्स. हे एक अकाउंटिंग मध्ये, बिझनेस मध्ये एक सेफ गेम खेळण्यासाठी केलं जातं मोस्टली. काही काही डाऊटफुल डेट्स असतात की जिथे पैसे येणं हे शक्यच नसतं किंवा पैसे कधीच येणार नसतात असे गृहीत धरलं जातं, किंवा काही कॉन्टिंजेंट लायबिलिटीज असतात की ज्या परत मिळणार नसतात किंवा त्या काही कारणास्तव थांबलेले असतात. तर याला डाऊटफुल डेट्सचं आपण प्रोव्हिजन करतो किंवा कॉन्टिंजेंट लायबिलिटीचं प्रोव्हिजन करतो आणि ते प्रोव्हिजन करून केल्यामुळे कधी कधी त्या कंपनीला, त्या फर्मला, त्या बिझनेसला हा लॉस होत असतो आणि तो लॉस हा अकाउंट्समध्ये दाखवला जातो या RDD किंवा डाऊटफुल डेट्सने किंवा कॉन्टिजेंट लायबिलिटीमुळे. आणि हाच
एक ह्या कारणामुळे आमच्या संस्थेला किंवा आमच्या कंपनीला प्रॉफिट झाला नाही हे तिथे क्लिअर होतं आणि यालाच म्हणतात प्रुडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन समजून घेतलेलं आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अगोदरचं लेक्चर्स राहिलं असेल, स्किप झालं असेल, त्यांनी ते परत एकदा ऐकावं आणि ते लेक्चर याला कनेक्टेड कसं आहे हे तुमच्या लक्षात येईलच. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही सजेशन्स असतील, काही कॉमेंट्स असतील, नक्की तुम्ही सजेशन्स आणि कॉमेंट्स ड्रॉप करा. नक्की त्याच्यावर विचार केला जाईल. भविष्यात माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक फायदा घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग.